आई काय बनवतेस? पोहे करते. आई चहा आहे का ग? आत्ताच संपलाय. थांब करते. नको नको मी करते ना. अगं चहा करायला किती वेळ लागतोय? 2 मिनिटात होईल. करते थांब. देऊ तुझ्या नोकरीचं ते इंटरव्ह्यूचं काय झालं? कळलं काही? सांगणार आहेत, कळवणार आहेत. नेहमीचीच उत्तरं. होईल सगळं व्यवस्थित. कधी व्यवस्थित होणार आहे कोणास ठाऊक. मला तर वाटतंय की विक्रमादित्य प्रकरण फक्त एकदा तुझ्या घराबाहेर ये आणि आम्हाला सांग तू आम्हाला माफ केलंस म्हणून. आम्ही परत तुला कधीच त्रास देणार नाही. एकदा घराबाहेर? हो, तुझ्या घराबाहेर. तू जोपर्यंत आम्हाला माफ करत नाहीस तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. इथेच थांबून राहू. आम्हाला माहिती आहे तू आम्हाला माफ करायला आलीस. तू एवढी कठोर नाही आहेस देवयानी. आम्हाला खात्री आज ना उद्या आमच्या मनाची तगमग तुला कळेल आणि तू माफ करशील आम्हाला. काय झालं देवयानी? तू बोलत का नाहीस? देऊ देऊ तुझ्यासाठी चहा ठेवलाय. तू काका काका लवकर बाहेर ये. तू इथे काय करतोय? तुझी इथे यायची हिम्मत कशी झाली? अरे देऊला आणि आम्हाला किती त्रास देणार आहेस तू अजून? चालता इथून. खूप नाटकं केलीस तू. कळलं ना? आता तुझं इकडे काही चालणार नाहीये. साक्षी गप्पा बस. विक्रमादित्य आम्हाला शांतपणे जगू द्या. कृपा करा आमच्यावर. तुम्ही निघून जा इथून. नाही आई थांब. आज मला बोलू देत. माझं बोलणं ऐकल्याशिवाय मी आज जाऊन देणार नाही यायला. बरं झालं तुम्ही सगळे इथेच आलात.
करून देते. विक्रमादित्य राजे शिर्के. त्यांच्या खानदानी भाषेत सांगायचं तर राजे शिर्के घराण्याची धाकटी पाती. अपघातातून सावरल्यापासून माझी माफी मागण्यासाठी धडपडतायत. मी दाद देत नाहीये कळल्यानंतर काल रात्रीपासून आपल्या घराबाहेर पथारी पसरून बसलेत. मी माफ केलं तर त्यांना माणसासारखं जगता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण मग माझ्या माणसांचं काय? त्यांना तुम्ही कधीच माणसासारखं जगून दिलं नाही. माझी माफी मागण्याआधी तुम्ही किती जणांचे गुन्हेगार आहात तुम्हाला माहिती आहे. मी सांगते, माझी आई, माझी आई, तुम्ही माझ्या जीवावर उठलायत ह्या कल्पनेनेच बिचारी आजारी पडली. कुठचाही डॉक्टर घरी यायला तयार नव्हता आणि कुठचाही मेडिकल वाला औषधं द्यायला तयार नव्हता, फक्त तुमच्या भीतीमुळे. आणि तुम्ही तेव्हा सुसज्ज हॉस्पिटलमध्ये स्पेशलिस्ट डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेत होता. साध्या बीपीच्या गोळ्याही आम्ही तिला देऊ नाही शकलो. औषधांसाठी तडफडत होती ती. माझा काका मकरंद काका आईसाठी औषध आणायला गेला तेव्हा तुमच्या गुंडांना बेदम मारलं त्याला. का? ते घडलं ते तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये घडलं होतं ना. मग त्याची शिक्षा यांना कशाला? तुम्हाला असं नाही वाटत माझ्या आधी तुम्ही त्यांची माफी मागायला हवी? साक्षी, माझी लहान बहीण, IPS ऑफिसर होण्याचं स्वप्न आहे हिचं. तुम्ही आमच्यावर उपासमारीची वेळ आणलीत आणि सगळी स्वप्न विसरून छोटी मोठी नोकरी शोधायला फिरत होती. नोकरी मिळाल्यावर तुमच्या गुंडांनी ती सुद्धा करू दिली नाही. मी नोकरी शोधायला गेले तर तुमच्या गुंडांनी माझ्या चेहऱ्याला काळं फासलं. हे सगळं तुम्ही सांगितल्याशिवाय होणं शक्य नाही. कदाचित हे सगळे चेहरे तुमच्यासाठी अनोळखी असतील, पण एक चेहरा आहे ज्याला तुम्ही नीट ओळखता. डॉक्टर T.V. देशमुख नाव ऐकलंयत ना? त्यांचीच खोली, आमच्या घराचे आधारस्तंभ. या पुस्तकातून आणि या वस्तूंमधूनच आता आमच्या आठवणीत राहिलेत. दादू कुठे आहेत, काय करतायत, कोणत्या अवस्थेत आहेत की नाही काहीच माहित नाही. कधीतरी ते परत येतील ह्या एकाच आशेवर आम्ही सगळे जगतो. विक्रमादित्य, तुमचं दादूंबरोबरचं भांडण वैयक्तिक होतं, पण दादू कोणासाठी भांडत होते? त्यांचा काय स्वार्थ होता? ज्या मुलांच्या भवितव्यासाठी ते लढत होते त्या निष्पाप मुलांना सुद्धा तुम्ही
मारून टाकलं आणि तरीही माझ्याकडे आलात आणि माफी मागताय. काय अधिकार आहे तुम्हाला माफी मागण्याचा? बोला ना, काय अधिकार आहे? बस बस देवयानी, आता यापुढे एकही शब्द आम्हाला सांगू नका. अरे वा, नुसतं ऐकूनच तुम्हाला सहन होत नाहीये. आम्ही सगळे हे सगळं सहन करतोय. देवयानी, आज तुझ्यामुळे आमचे डोळे उघडले. खरं तर या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल आम्हालाच खूप लाज वाटते. असाच पश्चाताप रणवीर राजांनाही झाला होता. तेही माफी मागायला आले होते, पण नंतर कळलं ते सगळं नाटक होतं. आम्हाला मान्य आहे देवयानी, आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. पण गुन्हेगाराला सुद्धा त्याची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी ना. एवढे आरोप आमच्यावर केल्यावर आमची बाजू मांडण्याची पात्रता आमची आहे की नाही आम्हाला नाही माहिती. पण एवढं आवर्जून सांगतो, तुमच्या दादूंचं अपहरण करण्यामागे आमचा अजिबात हात नाही. कोण विश्वास ठेवेल तुमच्यावर? तू ठेवशील देवयानी, तू विश्वास ठेवशील. तुझ्या दादूंच्या अपहरणामागे ज्यांचा हात आहे अशा आरोपींना समोर आणल्याशिवाय, खऱ्या आरोपीला त्याच्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मग भले आमचे भैयासाहेब जरी त्याच्यात असतील तर त्यांची यामधून सुटका नाही. आजपासून तुझ्या दादूंना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू देवयानी. आमच्यावरचे आरोप आम्ही नाकारतो, पण तरी सुद्धा आम्ही तुझे अपराधी आहोत. खूप त्रास दिलाय आम्ही तुम्हाला सगळ्यांना. देवयानी, जोपर्यंत तुम्ही आम्हाला माफ करत नाही तोपर्यंत हे अपराधीपणाचं ओझं घेऊनच आम्हाला जगावं लागेल. आम्हाला माफ कर. विक्रम,
विक्रम, कुठे होतास रात्रभर? काय विचारतोय मी? निर्भया, आम्हाला सांगा, माणसाने बदलायचं ठरवलं तर त्यात काय चुकलं त्याचं? हे मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुम्ही आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही असं. विक्रम, माणसाने बदलायचं ठरवलं तरी सुद्धा त्याचा भूतकाळ त्याची पाठ का नाही सोडत? कुठे होतात तुम्ही आदित्यराजे? आपण येण्यापूर्वी त्यांना मी तेच विचारत होतो. सांगतो, सगळ्यांना सांगतो. आमच्यावर असलेलं भूतकाळातलं पापाचं ओझं हलकं करायला गेलो होतो, पण नाही जमलं. आम्ही एवढी भरमसाठ पापं करून ठेवली आहेत की ती सहजासहजी आमची पाठ सोडत नाहीत. काय वाटेल ते बरवू नका. हे काय नवीन पाप पुण्याचं वेळ लागलंय? वेळ तर या आधी लागलो होता भैया साहेब, पण आता कुठे शहाणपण यायला लागलाय. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं भैया साहेब की शाळेची जागा जुन्या इमारतीतच असेल. काय? आम्हाला वाटतं तुम्हाला खरंच वेळ लागलाय. तुम्ही काय बडबडताय याची तुम्हाला कल्पना आहे का? साहेब, आम्ही आता घेतलेल्या निर्णयावरनं आमची तब्येत सुधारली आहे असं नाही वाटत तुम्हाला? हे होणार नाही. का? कारण शाळेत झालेल्या स्फोटामुळे मुलांसाठी ती शाळा धोकादायक आहे. ठीक आहे, मग आपण थोडं मागे जाऊन सुरुवात करूया. ज्यांनी कोणी शाळेमध्ये स्फोट घडवून आणले, आधी आपण त्यांना शिक्षा कशी होईल हे पाहूया. साईमा, ऐकलत? आज हे शाळेत स्फोट घडवणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणतात. उद्या यांना राजे शिर्के घराण्यातला प्रत्येक माणूस आरोपी वाटेल. विक्रमादित्य, तुम्ही काय बोलताय ते आम्हाला काहीही कळत नाही. आजवर तुम्ही रणवीर राजांच्या पावलावर पाऊल टाकून जसे चालत आलात तसंच यापुढेही चालावं असंच आम्हाला वाटतंय. साईमा, आजपर्यंत भैयासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्ही इथपर्यंत आलोय. पण आता यापुढे आम्हाला स्वतःची वेगळी वाट निवडायची आणि सत्याच्या मार्गावरून वाटचाल करायची. मला असं नाही वाटत की आमचा हा मार्ग योग्य आहे.